गाइस ये देखो, ये जो गाना है, ये अभी जो डाला है गरुड़ा जी ने 10 घंटे पहले। और इस गाने की खासियत ये है कि जो वारदिवस का सॉन्ग था ना, तब उन्होंने वो शूट किया था व्लॉग, और वो अभी डाला है। मतलब क्यों? क्योंकि सॉन्ग हमने अभी डाला है। तो जरा देखते हैं कैसा है और अनुभव लेते हैं, ठीक है? चलो लेट्स गो, प्ले द हे कसे दिसतायत बघ 3 वर्षापूर्वीचे सगळे. हा अगो भये, ए गेंडा बघितला का? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे एका मी तसाच दिसणार, टेन्शन नको घेऊ. लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे गरुडा गेमिंग. ऍक्च्युली चॅनल आहे गेमिंगचं, पण तुम्ही सध्या ब्लॉग बघताय. तो आज खूप स्पेशल ब्लॉग होणार आहे, कारण आज आपण काहीतरी एक वेगळी गोष्ट करतोय आणि त्याच्यामध्ये आपली श्रीमंत फॅमिली पूर्ण इन्व्हॉल्व्ह आहे. सो मित्रांनो, आज एक स्पेशल व्यक्ती आपल्या सोबत आहे. आपल्याला रस्त्यामध्ये अचानकपणे भेटलेले आहेत मिस्टर डेव्हिल. हॅलो, नमस्कार. बाप रे, आणि डेव्हिल हवा कसला कावळा दिसतोय. एक फार्म हाउस पर, आणि तिकडे ही सगळी मजा होणार है. गाइस ये अपने रूम है और अभी आपको रूम दिखाता हूँ. जबरदस्त रूम है एकदम. अभी तक तो क्लियर है पर थोड़ी देर बाद खलास हो जाएगी. और यहाँ पे बाप रे, यहाँ पे देखो अपने चार्ली भाई बैठे. चार्ली भाई क्या कर रहे हो? अरे कुछ नहीं. अरे यहाँ से हवा चली, कौन है? अरे बाप रे, अरे क्या चल रहा है? नमस्कार. टॉयलेट में नमस्कार में बैठ के काम 25 कर रहा है ये बंदा. अरे चार्ली, तू क्या कर रहा था उधर अकेले में दोस्त? चार्ली. हाँ अरे सुसू लगे लोग. नहीं पेट पे सुसु. कुछ तो मुझे गॉटमेट लग रहा है बबलू. क्यों, क्या हुआ? ये गरुड़ा जी ने तुमको फिल्म करते वक्त तुम रूम में उधर क्या कर रहे थे? गरुड़ा जी स्क्रिप्टेड है क्या नहीं? अच्छा, थोड़ा रिवर्स लो ना, रिवर्स लो जरा. मैं देखना चाहता हूँ. अरे बाप रे, अरे क्या? अरे कुछ नहीं. अरे यहाँ से हवा चली, कौन है? चार्ली. बाप रे, अरे क्या चल रहा है? ये कौन सा सीन गलती से आ गया क्या रे? के काम 25 कर रहा है ये बंदा. अरे चार्ली, तू क्या कर रहा है? क्या चार्ली, क्या है दोस्त ये? हाँ, चार्ली. तू कर क्या रहा था उधर? कुछ नहीं. और बैठा था बेड पे बस असंच सहज. मी बसलो होतो मुफिन बाकी म्हणजे डान्सची स्टेप करून थकलो ना, म्हणून बेडवर येऊन बसलो. ओ हो आहा. चला, डांस के पहले क्या है चार्ली? ये बैठ रहे? डांस से उसके बाद क्या है? डांस के पहले क्या? भाई डांस होते होते तो रात हो गई थी, अभी तो दिन दिख रहा है गरुड़ा का. वही तो. चार्ली, शूटिंग 12 बजे के बाद चालू हुई थी. मुफिन हाँ, आप 12 चालू करो ना यार. हाँ, चलो ब्लॉग चालू करते हैं. इनका कुछ गॉटमेट लग रहा है मुझे. अरे डेविड, ये देख क्या कर रहे हैं वो उधर बाथरूम में. ये भी पहले ही मैं बताना चाहता था, पर जाने दो. चोरी पकड़ी गई. देखो, चोरी पकड़ी गई. हे अभि, तू कसला सुंदर दिसतोय रे. बेकार दिसतोय रे. काय बोलू? मुफिन बाप रे, डान्सिंग डेव्हिड ए तो बघ कसा रॉबर्ट बा. डान्स करतोय का कपडे घडी घालतोय. अरे असं वाटतं अडकलाय तो. म्हणजे शिशी करायची अडकलेली आहे आणि ती मोकळं नाही केलंय त्यांनी मन, आणि त्यातच त्याला जबरदस्ती नाचवायला आणलेलं आहे. ते बघ. अरे कुछ नहीं, अरे देखो आप, कुछ प्रॉब्लम नहीं. अरे यार, मैं क्या बोलता हूँ, ए बूढ़ी भाई नहीं आ रहा यार. अरे काय रे, एकच स्टेप चालले कंटिन्यू, एवढा वेळ झाला. मग तेवढी स्टेप शिकली आम्ही. प्रॅक्टिस. मुफिन ही स्टेप मला आता पण येते.
अरे ही स्टेप मी डोळे बंद करून एका पायावर करेन रे. हा एवढी कठीण पण स्टेप नाही. तर मित्रांनो आता नवीन गिराईक आलेले आहेत आपल्या मार्केटमध्ये, पत्तू आणि नितेश भाऊ. आता त्यांचा डान्स नजारा आपण बघू आणि फुल एन्जॉय करूया. कारण हा डेव्हिलचा डान्स अरे स्मार्ट एन्जॉय तर पण डेव्हिल चेहरा देखो, सच में वो थाला फॉर रीजन लग रहा है. ए नहीं गरुड़ा, तू लुक अच्छा ही है, गोंडस लुक है थोड़ा, बट ना इससे भी 3 साल पहले का लुक चाहिए अपने को. हाँ अभी ये बार होगा, ये बार हाँ. होगा, ये बार नेक्स्ट लेवल की पॉजिटिविटी. संपलेली आहे. सो आता पत्तू आणि नितेशचा डान्स मैं 2-3 महीने पहले एक्सपीरियंस किया. नाचना पत्तू, पत्तू मितेश बघ असा मराठी टेकल्यासारखा आहे. पत्तू ऐसा लग रहा है ना की लहान पोरगा नेतो बा आपण कधीतरी एखाद दिवस. नुसता चालतोय हे पत्तू. बघ पतू ऐसा ही दिखता है, ऐसा ही दिखता है पतू अभी भी. पत्तू का नहीं वो स्टेप दाखवत बोलते ना कला किया तो पैसा वापस, वैसा है रे. एकदम ओरिजिनल रहे. हवा 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 सुपरस्टार गाइस, सुपरस्टार डीके गाइस, सुपरस्टार डीके. ओ माय गॉड, किसको चाहिए सुपरस्टार, ये आपका हो जाएगा, लेके जाओ. याचा संवादच नाही. वन मॅन शो. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण पोहोचले आपल्या फार्म हाऊसवर आणि बॅकग्राऊंडला सगळी पोरं तिकडे मजा आहेत. आणि हे फार्म हाऊस तुम्हाला एकदा फार्म हाऊसचा नजारा दाखवतो आणि नंतर दाखवतो बॅक स्टेज काय चालू आहे. एक आपलं प्रोजेक्ट चालू आहे. जसं तुम्हाला मी आधी सांगितलं, पोरं आपली काम करतात काय काय, ते काय काम करतात ते तुम्हाला मी डायरेक्ट क्लिपमध्ये दाखवेल आणि स्टेपमध्ये दाखवेल. इथेच डान्स करणार आहे. इथे मेन शूट होईल आणि त्याच्यानंतर एक शूट इकडे होईल आणि एक शूट होईल समोर. आपण बघाल तर समोर एक स्विमिंग पूल आहे, तिकडे बाकीचं शूट होईल. सो मित्रांनो फायनली श्रीमंत एजंट पोहोचलेले आहे आणि सगळ्यात पहिला मान त्यांनाच द्यायला लागला. त्यांचा मेकअप चालू आहे. हा हा मेकअप आहे ना आजपर्यंतचा सगळ्यात गलिच्छ मेकअप होता. का कुछ भी है कुछ भी. पांढरे फटक दिसत होते, पांढरे फटक. अरे बट अरे वो मग रात्र तेवढी होती वैसा बराबर. पांढरा दिखना पड़ता है कैमरा में, लल्लू राजकुमार. त्यानंतर तुम्ही हा मेकअप साफ केला होता, तुम्हाला आठवलं तर. क्या? हाँ 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 मैंने साफ किया था. यस, हा. वो मैं सबका करता हूँ. मुझे जो मेकअप करते हैं ना, मैं मोस्टली थोड़ा जाके पोंछ के आता हूँ. तो मित्र हाँ बोल रे. अरे ये गाने की शूटिंग के लिए सबसे पहले मेरे को बुलाया था आपने, याद आया क्या? हे नोबिता जा ना इथून बाबा प्लीज. हे बाबा जा ना, काय घाणेरडा आवाज आहे रे तुझा. आईच्या गावात या आवाजचा मी स्वतःचा गळा घोटून खलास करील तुला. बाबा कुठला आवाज घेऊन आलाय? अरे किती आठवडे होऊन गेले याच्या आईच्या गावात याचा. मी काय बोलले तुम्ही आता, जाऊ द्या. ए अरे याला बरा कर, याला हॉस्पिटलला न्या कोणीतरी. हा या घशामध्ये टाका काहीतरी. आवाज कंटिन्यू कोंबलाय, संपलाय भाई. काय तो आवाज, बापरे. आता वाटतं मॉपट टाकायला लागतंय नोबिता चांगल्या डॉक्टरकडे जाऊ नये बाबा, नाही तर आयुष्यभर असंच आवाज राहील. हा मला तेच वाटतंय. मला आत्महत्या करायला लागेल आवाजामुळे. शुभ बोल, शुभ बोल. मित्रांनो फायनली तयारी झालेली आहे. माझी तरी तयारी झालेली आहे थोडीफार. पत्तू शेट तसेच आहेत, फक्त रेडी आहेत. रेडी अजून काय नाही झालं नाही. 9 वाजलेले आहेत आणि फायनली तुम्हाला सांगतो की आम्ही एक सॉन्ग बनवतोय. बॅकअपला सगळी शूटिंग चालू आहे आणि तुम्हाला रूम दाखवतोय. सो हे बघा मित्रांनो, खूप छान रूम आहे. पण हे पूर्ण बॅगा बिगा भरलेले आहेत, पोरं आलेत त्याच्यामुळे. आणि इथे सगळं आपलं सेटअप आहे, ट्रायपॉड वगैरे काय काय आहे. आणि हे सगळ्यात मला खूप जास्त आवडलेली गोष्ट, हे बाथरूम. हेअरस्टाईल दिवसून जे झालं भारी वाटत चालले. फायनली आपले करण भाऊ यांना गोरं करायचं काम झालेलं आहे. गेले 3 जी बोलतायत आणि चार्लीची कुठला अभ्यास करतायत काय समजत नाही. एवढा अभ्यास जर शाळेत केला असता तर 12वी पर्यंत तरी पोहोचली असते. काय अभ्यास, काय अभ्यास असा आहे की आता आहे ना गरुडा, आता जर सॉन्ग बनवायचं असेल ना, असं मी एवढा इझिली येईल ना भावा. मी फक्त मला बोलवा मला, मी रेडी आहे. आता इझी आहे. पहिले मी थोडासा लाजा बीज असतो ना, आता मी असा निर्लज्ज सारखा डान्स करीन ना, चॅकलटील भावा, चॅकलटील. कॉट मध्ये कोण नाचणार आहे, सेकंड कॉट मध्ये कोण नाचणार आहे असं बोलणार. आणि बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो करणजींचं जे लुक निघून आलेलं आहे त्यांचं वय अक्षरशः लपलेलं आहे. माझ्या जवानीला एक जळताय ही म्हातारडी कुठे गेली. हा बघा हा बघा हा बघा कसा वाटतं. गरुडा तू आता दाढी आणि केस कापले, असंच लुक घेशील असा मला डाऊट येतोय. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, तू तेव्हापासून मातलेलाच आहे आणि आताही तू मातलेला आहे. हो आता 2 महिन्यात मातलो रे मी. आता जिम सुटलो नाही, कारण तुझा पोटला बघ, इकडे हा पोटला दिसतोय कंटिन्यू फुगलेला.
म्हणजे तू फक्त लुक मुळे तू थोडा जवान वाटतोय. म्हणजे आता पण तू केस कमी केले तू तसंच दिसणार. म्हणजे तुला किती वर्क करायचंय. हा डे 60, डे 62, डे 65. इम्प्रुव्हमेंट कुठे, नुसते डे चालले जिम मध्ये ब्रो. बघा आता अभी confirm- मेकअप की confirm. तयारी चालू हो चुकी है. पुष्पा त्या ताई मेकअप चांगला करतात. सगळ्यांचा चांगला मेकअप केला. हा चार्ली अरे ते ताईंचं काय पण नको नाव ठेव बिचाऱ्यांचं- कुत्र्या. चांगलं मी करतायत. तर- भाऊ आता ते नाही ते बोलत. जिमचे ते डेज makeup- दिसत नाही स्टोरीवर. मूव हा ते मेकअप बेस्टच करतात, पण तुम्हाला मेकअप सूट नाही होत हे तुम्हालाही माहितीये. माझा चेहरा थोडा वेगळाच आहे. पुष्पराज मेकअपचे बोला तो मैं झुकूंगा नहीं लेकिन झुक गया कुत्ता. देखो गाइस ये बड़ा थाला मालूम ए है पण जर्मन माझा लुक चेंज झाला ते मेकअप नंतर. उस पे अमेजोन के जंगल जैसी जे दाढ़ी. बघ ना कसलं गोरा आलाय गोरा. आपको लग रहा गोरा है आणि ते एनाकोंडा लग रहा है ये सगळं तो totally. पॅच लागतो ना खड्डे बिड्डे गायब होतात भारी आपको वाटतंय शायद मालूम नहीं रहेगा तो आपकी मम्मी आटा गूंदने के लिए परात रोड यूज कसा करती है, नवीन right? वाटतो ये तसं देखिए scene. परात. आज मेरा करवा चौथ का व्रत है और इस छोटी सी थाली के पीछे ये थाला तो देखो. आधीच मला एक छोटं ह्या बी तुला एक हंडीसाला लागला रे आजकाल. इंटरव्यू घ्यायचा आहे. इथे जे मी आलोय संध्याकाळी 4 गाइस एक टाइम था कि अभी भाई और मेरे में जुगलबंदी लगती थी और ये किंग लगता था. हाँ क्या, लेकिन मैं तब एकदम चिंदी लगता था, ऐसा कुपोषित कुत्ता. लेकिन मैं अभी भी ऐसा ही हूँ. लेकिन अभी भाई देखो, अभी भाई थोड़े दिनों में पिताजी लगेंगे. पिताजी. गजब बेइज्जती है. शूटच्या हिशोबाने शूट आता रात्रीचे 10 वाजायला आले तरी एकही पॅराग्राफ शूट नाहीये. मी लुक अभी देखो ना अभी देख लुक देख. नहीं 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 नहीं, ये ओवर है. ये ओवर है. दोस्तों रंग बदलणारा सरदार आहे. वर मेरा लुक ए मी मग कसा दिसतोय घाणेरडा. हाँ? मुफीन बोला ना, मी बोललो ना. घाणेरडा म्हणजे काय या विश्वासही नाही. मेकअप मुळे घाणेरडा झाला याचं. हो म्हणजे मी मेकअप विदाउट मेकअपच किंग वाटतो असं मला वाटतं. मी सावळाच छान वाटतो ना भावांनो. अरे पण श्रीमान भाई वो जो लाइट पड़ती है ना चेहरे पे उसके लिए वो जरूरी है. उसके लिए मेकअप हाँ ऐसा इधर का वो जबड़ा ऐसा फूकता है. ये देखो इधर से इसका जबड़ा देखो, ये दिन ब दिन है ना हल्क होता जा रहा है. इसने पोटला ही गोष्ट खरी आहे रे पण. लपवने के लिए शर्ट पहना. हे भावांनो मला इथेच कंटाळा आला रे कंटिन्यू. ती 2 नाही आली तर अजून काय खरी आहे रे खरोखर सांगा. अरे आता साऊंड येत नाही का रे. सगळेच गलिच्छ दिसतात रे. सगळे गलिच्छ दिसतात त्या मेकअप मध्ये. बट ये मेकअप में ना इस कैमरे में घानेटे दिखते हैं, बट मेन कैमरा जब चलता है ना तो Main बंदे camera, अच्छे बस, दिखते हैं. वो हाँ. पता नहीं कैसा विषय है. अरे ये शंभर मी गोरा. रियालिटी सांगतो बघा. बादशाह आम्ही बादशेच असतो. आपण बादशेच भाऊ. गौरव तो कॅमेरा कोणावर मारतोय. नाहीये ही थाळी आहे ना. परात आहे परात. ना आपण जाऊ ना देऊ विषय. ए अगो बाई थांब. पीएम प्रोडक्शन बा. कल्लू. हे पत्या माफिया. वा तुझ्यासारखे 3-4 मिक्सर मध्ये वाटले ना का पीएम प्रोडक्शन निघतं. देव कसला आहे ना माझा पिम्या. हाय श्रीमान भाऊ. थाळी. अरे श्रीमान भाऊ घाप घाप घापकाटा कर घाप घाप घापकाटा करता 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 कसला टॉपचा रोल घेतलेला रे स्वतःसाठी. गाईज मी काय बोलतच नाही. मी असेल तेवढंच बस आहे. तुम्हाला समजेल मला काय एक बोलायचं. मिनिट गाईज. अरे तू अल्ट्रा वाईड वापर ना गरुडा. प्रत्येकात तोंडाच्या आत घुसतोय रे तू. मेरा एक छोटा अरे अभी कंटिन्यू 0.5 कंटिन्यू. परात देखो परात. अनिल पण आहे रे. अनिल पण आहे. अगो बये बापा. अगो बये 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 बये. रावण आला बघ. रावण भावांनो. रावण आला बघा मार्केट मधला रावण. अग ग 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 देवा. टी-शर्ट सल्लू आला सल्लू. ए यार चेतन कसला झाडा आणि भरडा वाटतोय रे यार. त्यामाने ए चेतन आता सुंदर दिसायला लागला काही खरंच. म्हणजे त्यांनी केले मेहनत की उसने 100%. एकदम हपक्या अगो बये भाऊ पण आम्ही ओळखतोय ना. बाप रे. गाईज हा असा होता ना तेव्हा मी त्याला बोललो चेतन मला भीती वाटते तू मरशील भाऊ. मला भीती वाटते तू जाणार आहेस. आणि तो म्हणाला खरं तुला असं वाटतंय मरू शकतो. मी बोललो मला वाटतंय कारण तुझं जे चाललंय भीती वाटायला लागले. आणि त्याच्यानंतर मग आमचा ब्रेकअप झाला. त्या ब्रेकअप मध्ये हा फुल ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगा फुल भाई आला ना. दाढी बिडी सगळं कापलं. केस कापली ना. 1 साइड वर्कआउट बिरकआउट करून स्लिम तर झालाय. अजून स्लिम होईल तो.
चेतन द टायगर आहेत ज्यांनी आत्ताच मोठे पकडण्याचा पराक्रम केला. नको ना अभि भाई. चालले यार कुछ बोलता नाही. सभ्य माणूस. आणि याला आहे ना, याला पिंक कलर देणार आहे पिंकीला. पिंकी हे तेव्हाचा चेतन म्हणजे आत्ताचा मालवणी रायडर वाटतो ना. ना ते थोड़ा लेट क्लिक हुआ मुझे, थोड़ा लेट क्लिक हुआ मुझे दोस्तों. हमारा ऐसा हो रहा आई ग माझी हारू दिसली. है सेटिंग की श्रीमान नाही ग केवढी गोड दिसते रे. है ना वो गाड़ी के ऊपर बैठ के कट होती रे गरुडाने तिला समशानात पोहोचवली रे. नाही रे बेकार वाटते रे. रोज आठवण येते गाडीची. अरे तिला 2 महिने झाले ती स्मशानात झोपले रे. अरे 1 मिनिट फक्त 1 मिनिट दे रे. तुझं 1 मिनिट आहे ना सगळ्यांना जागा करू शकते. नाही करूया आपण जागा, कारण लाकडं पण तिची वाट बघत असतील रे आता आता की मी या काहीच नाही या. बोलणार. आता मी फक्त एवढंच बोलणार की जरा एक श्रीमान भाऊ म्हणून सर्च करा. श्रीमान भाऊ न्यू BMW आणि तो व्हिडिओ बघा आणि अंदाज करा तेवढी पोरं जर तुमच्या शोरूम मध्ये आणि तुमच्या ऑफिसला आली तर कसं वाटेल सीन. मी एवढंच बोलणार आता त्यांना. मी कंटाळलो मी एक्सप्लेनेशन देऊन की हा रिपोर्ट दिलाय तो रिपोर्ट दिलाय. एवढ्या डॉक्टरांना रिपोर्ट द्यायला नाही लागत रे. तेवढे शोरूमला रिपोर्ट द्यायला लागतात गाडीचे. अलग लेवल का प्रवास है ना. और हाँ. पे एंजॉय करेंगे. गाड़ी की पूजा चल रही है गाइस क्योंकि अभी गाड़ी पे बैठ के आने वाला है ये बंदा, इसलिए वो पूजा करके ले रहा है. यानी कुछ मैटर ना आता हो. जे काम करा ना, दुसरा टाका ना मग. ना जीपे दिसतंय ना फोन पे दिसतंय, दुसरा टाका ना मग. आई ग गाडीची कलई केले रे. कलई केले. केवढी पोरं भरले. ते 2 जण बस संद्रूप मधून आईची. सो मित्रांनो आपल्या इथे आज वा खूप बेकार झालं रे. खूप बेकार झालं. बिचारांची ओळख वगैरे राहिली त्याच्यावर सगळे. मला ब्लॉगिंगचा कंटाळा आला. माझ्या टॉयलेट सगळं शूट करतो. कशी होती व्हेज बिर्याणी. व्हेज पनीर बिर्याणी. बिर्याणी नाही बोलावं, हिला पुलाव बोलावं. समझ रहे हो मला एक सांगा, ऐका ना तुम्ही लोक आहेत ना, तुम लोग सबके चेहरे बदले थोड़े थोड़े से चेक करो. चार्ली भी थोड़ा मर्दाना लग रहा है. गरुड़ा जी फूक गए. हर एक व्यक्ति फूक गए. ये बात मान्य करूंगा मैं. मेरा चेहरा देखो दोस्तों, मेरा चेहरा देखो. मैंने मेंटेनेंस देखो कैसा किया है. मेंटेनेंस को इज्जत दो. और चेतन जो है इसने भी मेंटेनेंस किया. मतलब उस टाइम पे वो बहुत बड़ा दिख रहा था, अभी वो छोटा हो गया. इज्जत तो है. आपके पीछे दिख रहे हैं देखो. बिर्याणी नॉनव्हेज असते. मतलब बघून उलटी येते रे अक्षरशः. आणि हे पत्या पण सेम है, ऑलमोस्ट पत्या पण सेम है. डार्क कलर लिया उसके पत्त्याने. डार्क चॉकलेट हो गया. ही पोरं आहेत ना ही सेल्फी मध्ये एवढी ही साईडच देणार नाही. आणि हे बचकंडे बघा हे बाजूला. बाप रे. घंटा येईल कारण संपला करण. तो बुलडोजर आणलं रे अचानक. मुंह पे मागा गया. राणे सुरुवातीला दोघांनी नीट केलं का, नंतर चेतन आणि राणेचं स्टेपच खतरनाक आहे. एक टाच मारली बघा जमिनीवर. राणे राणा कसा येईल बा तो बघ तो बघ. बघितलं ना तेव्हा राणे राणे पण पडलाच असता रे. आईची कटकट रे. काय ऍक्टिंग रे याची, लायकी नाही रे याची. हा कसा आलाय बघ ना. देव ना परत बघा. काहीच राणेकडे फोकस करा. ये पण बाल अच्छे दिख रहे उसके. ये छोटे बाल अच्छे दिख रहे उसको इस टाइप के. शिवी देऊ शकलो होतो मी पण नाही देणार कारण सगळे हसतात जाऊ नका. बेकार रे. कसं वाटलं राणे. ही जी मजा होती ना वेगळीच होती रे.
अच्छा टेक 2 चालू आहे काय? हा आता बघा परत फेकेल बा जे या गेंड्याला जागा भेटत नाही याला. अरे ते लिपसिंग कुठे चाललंय, त्याचं काय चाललंय? हो ना, पत्त्याने फुल मजा केली रे. ऍक्टिंग देखो. हा फायनल आहे का? फायनल आहे. हा बहुतेक रात के 2:30 बजे तू मागे तू दिसला का मागे? 2:30 बजे रात. हे तू मागे बघ कसं लपतोय. हा रात के 2:30 बजे और अभी तक पहिला ही सीन चल रहा है. मी और अभी श्रीमंत हा थोडं मागे घे आणि तो बादशाह भाई आहे बघ एक, तो वेगळेच केस. तो कोण होता रे? तो मिडलला बाबा, मिडलला चार्लीचा डुप्लिकेट. तो तुझ्या मागे थोडा पुढे घे. हा तो गुलाबी टी शर्ट आहे बघ. हा तो का? भूषण, अच्छा हा तो येईल बा, तो येईल. त्याची हेअरस्टाईल बघ. ही माझी हेअरस्टाईल अशी होती. अरे तो बना तो. रात के 2:30 बजे गावात तक पहिला ही सीन चल रहा है और अभी 2 सीन बाकी, यानी 2 ए 2:30 म्हणजे किती? 2:30. अडीच रे, अडीच. त्याला दाढी बोलायचं होतं तर अडाई अडीच आणि अडाई ढाईचं बोलले. mix केलं त्यांनी. 2:30 म्हणजे हा, हा बरोबर आहे, बरोबर. 2:30 असतं का काही? 2:30 नाही, असतं. काय नाही रे. अरे तो 45 का सीन है तो. कम से कम 4 घंटे हो गए और अभी तक हमारा बाकी है. हमारा तो सब देखो लोग भी खलास हो गया. फिर भी ठीक है, अभी इनके लिए थोड़ा सा एडजस्टमेंट करके लेंगे और क्या करें. आई ग ए देवा, बापरे ग. अरे हा नगारा बघा भानो. ढाप बापरे. बोया चेतन. अरे इकडे competition लागली रे आमची. बापरे कसला कोणाला लठ्ठ्या पोट होता मोठं. गाईस. अच्छा गरुडाचं पण पोट दिसतंय. मूवी लाफिंग मुद्दा बघितला का ते? अरे काय बोललास तू मित्रा? आता ती स्टेप घेतील ना, हात वर करायची. सेम वाटेल बघा. पाठी घ्या 5 सेकंड पाठी घ्या फक्त पाठी घ्या. बटाटा है रे गाइस. चेतन को इज्जत है क्योंकि वो बारीक हुआ है रे. इतना ही मोटा पे को उसने एडजस्ट किया है. और चेतन से मुझे अपेक्षा नहीं थी कि वो अपने आप कभी बारीक हो पाएगा, लेकिन वो हुआ. ये बहुत बड़ी बात है. इज्जत तो है उसको. मतलब इतना फर्क है. मतलब अभी ये चेतन अभी अभी का चेतन देखो तो फर्क तो कितना दिखता है. फायनली आमचा टाइम झाला शूटिंगचा आणि आम्ही 4 धुरंधर आहे. चार्ली, अनिल आणि चेतन भाऊ आणि मी. आम्ही 4 जण मचू असं आम्हाला 100% गॅरंटी. फक्त आमच्या 2 नल्ले येणार आहेत, पत्तू आणि नितीन. ऍडजस्ट करायचं तो प्रश्न पडलाय. पण बघू एकदाच आता होऊन जाऊ दे. जे होईल ते भाऊच्या बड्डेला. फायनली शूट झालेलं आहे. सकाळचे 7 वाजून गेलेले आहेत. शूट झालं कम्प्लीट. आणि जो केक रात्री केक कसा होता श्रीमान भाऊ कापायला आणलेला तो आत्ता कापतोय. केक मी याद पण नाही रे. मी घेऊन आलो पण मी पण नाही बघितलं. बघू केक कसा बनला. देख ना फिरते अहिला हे लक्षात नव्हतं मला. मस्त रे. अडक आहे ना केक. हा तुला माहिती आहे का हे दोन्ही अजून आहेत. कोणीतरी ते ठेवले तुझा असतील तो- ना ते. हा ते दोन्ही ठेवलेत ते. आईला M4 ठेवले प्रॉपर. माझा तो कॅरेक्टर ठेवलाय आणि मुफू अको बाई आणि आणि वरती किंग. हो ना आईच्या हो रे. मी एवढा म्हणजे असं निरखून कळलं नव्हतं. आता जरा लक्षात राहिले. खतरनाक रे. संपलेले ना. सकाळ होती. 1 नंबर केक बनायचा जबरदस्त. एकदम किंग मेकर केक. हा कोणी बनवला गरुडा? अरे हा ठाण्याच्या एक होत्या ताई, त्यांनी बनवलेला. किंग हा ज्यांनी कोणी बनवलेला केक किंग आहे. लागत पण किंग होता. अरे छान छान. खायला पण अरे मस्त होता. Black हे तो Forest केक होता. चार्ली किती स्पीडला संपला माहितीये ना. हा, रपकन संपला रपकन. असो कसं वाटलं केक? खूप छान आणि अप्रतिम. त्यांच्या डोळ्यावर झोप बघा. माझ्या
हा खरं सगळे नाही सगळे संपलेले सगळे सगळे संपलेले सकाळ झालेली टीम सकाळ कशी वाटली मुफासा आणि तो सस्सा The game. हे मस्त सेलिब्रेशन झालं पण अरे अख्ख्या केक घाण केला. Guys, देखो, कचरा देखो. अरे तरी संपला तो बघ एक बघ अटॅक डायरेक्ट सगळ्यांना भुका लागली. आई कधी वाटलं नव्हतं कारण श्रीमंत भाऊंनी त्यांचा प्लॅन चेंज केला होता आणि जे सॉन्ग होतं ना सॉन्ग असं आम्हाला आत्ताचं वाटलं की look. कुठेतरी ते शूट थोडंसं कालचंच आहे म्हणून आम्ही ते सॉन्ग टाकलं नव्हतं आणि सोबत हा बीटीएस जो मी बनवला तो सुद्धा नव्हता टाकला पण आता 3 वर्षानंतर श्रीमंत भाऊनी अचानक कालच त्यांच्या बर्थडेच्या दिवशी हे सॉन्ग टाकलं आणि म्हणून मला हा चान्स भेटला की बीटीएस पण टाकू शकतो म्हणून मी आज बीटीएस टाकतोय आणि हा लाईव्ह मध्ये आता दुपारी शूट होतोय श्रीमान भाऊ आम्ही सगळे एकत्रच आहोत आणि मस्त बर्थडे खूप सुंदर झाला आणि फायनली आपल्या गॅरेजमध्ये BMW आले BMW म्हणजे जे स्वप्न होतं ते सुद्धा पूर्ण आई ला मी 2 मिनिटं तिकडेच होतो 3 वर्षापूर्वी की हा काय बोलतोय BMW आली 3 वर्षापूर्वी कुठून BMW आली हा डोक्यात पेटलंच नाही ते. काय बोलतो हा म्हणजे हे तुला ते कनेक्ट झालं काय का बोलतोय पत्या? अरे म्हणजे मला असं वाटलं तू भविष्यवाणी का करतोय एवढ्या जुन्याची विषय असं आहे. हा तुला ते कनेक्ट झालं असेल ना तिथल्या तिथेच आहे हा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हाईप करा कारण हाईप तुम्ही करताय ना म्हणून तुमचा भाऊ मचवायला लागलाय हे हाईप काय अरे हा ते मी तुला सांगितलं बाकी खूप- माझं काय नाही होतं हाईप बीप काय भाऊ तुम्ही मोठे तुम्हाला क्रिएटर गरज नाही सबस्क्राईबच्या वरची स्टेप हे सगळं अरे हे सगळं कच्चा लिंबूंसाठी आहे अच्छा असा विषय काय लिंबू तुला टिंबू हे खरंच सांगतो श्रीमान भाई त्याचा फरक पडतोय नाही नाही चांगलंय ते मी बोललो मला हाईप दिसत नाही हाईप करतात या ना सगळ्यांना पोरं. हाईप दिसतंय मला नाही फरक दिसत एवढं. पडतोय रे म्हणजे खतरनाक श्रीमान भाई मैं वो सॉन्ग में भी सेम हो अभी भी सेम हो हा नाही तू पत्तू तो सेम आहे गाईस पत्तू एकदम तू सेम तू एकदम कलर पासून सगळं सेम ठेवलंय रे काहीच बदलायला सेम आहे मागे झोप पण सेम आहे त्याची जो पण सेम मला तर वाटतं या टायमात पत्तू झोपलेला करण्याचा प्रयत्न केला बहुत तुम्हाला आवडेलच बाकी काहीच नाही जीव आहे जीव राहणार बांधेल की आणि परत एकदा श्रीमंत भावना नवीन BMW बद्दल हार्दिक शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या भावा इज्जत गुरुजी को इज्जत मेरी चाची लिब्बा लिब्बा लिडबिब्बा